आज आपल्याला पैशाची एवढी अर्जंट गरज होती ना, आपल्याला पैशाची गरज होती म्हणून आपण एटीएम मध्ये गेलो, पण एटीएम न बी आपल्याला अर्ध्यात हात वरत करून दिले आणि आपल्या डॉन न बी 17 डायरेक्ट 16चा कव्हर लावलं होतं. आता का झालं ते तुम्हाला सगळं सांगतो, तोपर्यंत तुम्ही मला फॉलो करून टाका. तर काय विषय मंडळी, मी तुमच्या सगळ्याचा लाडका यशान सगळ्याचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या यशाच्या ब्लॉग मध्ये. आता सीझन चालू आहे, दररोजचं हेच धोरण झालं का सकाळी उठलं का डायरेक्ट ऑर्डरवर परायला लागते आपल्याला. जसं आपण प्रत्येक भाऊच्या घरी पोहोचलो तसंच आपल्याला दिसलं का किराणा पहिलेच काढून आहे, डायरेक्ट गाडीत भरायचंच काम होतं. सागर भाऊ सकाळी सकाळी एवढं कष्ट करत होता म्हणून तुम्ही व्हिडिओ लाईक मारून टाका. आणि आज शिंदीत कुणाचं तर लग्न होतं, तिथं त्यानं गब्बर तुम्हाला सांगितलं होतं. गब्बर तुम्हाला माहित आहे, गब्बर बजेंगा तो सब नचेंगा. आता आपल्या मालकाचा एटीएम घेऊन आपण एटीएम मध्ये आलो. एटीएम म्हणून डायरेक्ट 25 लाख काढले आणि डायरेक्ट काढे आणायला गेलो, कारण 4000चं सिलेंडर घ्यायला आपल्याला काही परवडत नाही. आता वापस जाता आपल्याला अजून गब्बर तुम्हाला गाडी दिसली, तिथं सम्याबाई बसून होता. सम्याबाई म्हणे व्हिडिओ गप्पन लाईक मारून टाका म्हणे. आता शिंदीचे रोड खराब व्हायचं एकच कारण आहे, कारण की जेबी सारखे ढोल पोट्टे हे एवढे मोठ्याले ढोल घेऊन जाते रस्त्यानं. आणि जर तुम्हाला वाटत असेल तुमचा भाऊ ऑर्डर काम नाही करत, फक्त बकचोदी करते, तुम्ही हे बी पाहून घ्या, तुमचा भाऊ काम बी करते बरं ऑर्डर. जसंच आपण आपल्या लॉन मध्ये पोहोचलो, शिवप्रेम लॉन मध्ये, तसं आपल्याला माहित पडलं का शिवप्रेम हॉल मध्ये सागर भाऊच्या ऑर्डर आहे. तिथं आपले पुरे डॉन लोक आले बरं कामाला. दीपक भाऊच्या नवीन आयफोनला जेवढी चमक नव्हती तेवढी दीपक भाऊच्या चेहऱ्याला चमक होती. आता आपल्या प्रतीक भाऊने आपल्याला आदेश दिला, त्याचा बापू एटीएम मध्ये जा म्हणे 50 लाख काढून आणा म्हणे, म्हणून आपण एटीएम मध्ये आलो. पण अंदर भाई गर्दी होती आणि बाहेर भाई ऊन होती, म्हणून तुमच्या भावाने थोडासा पांगर बी करून घेतलं. आता जसंच एटीएमच्या अंदर घुसलो तशीच 50 लाखाची हेराफेरी चालू करून दिली आपण. कधी कधी तर आपलं एवढं मोठं काम होऊन जाते का आपल्याला पैसे पकडायला बी एक माणूस रोजान ठेवा लागते. आता तुमच्या सगळ्यांना माहित आहे का, एटीएम मध्ये एसी राहते तरी बी या पोट्याला गरमी होत होती, म्हणून त्याला अजून पैसे देऊन दिले, घे बापू म्हणलं हवाच घालून घेतो आज. आता जसंच आपण लॉन मध्ये वापस पोहोचलो तसंच आपल्याला दिसलं का ह्या पोट्ट्यानं काही कामं नाही केली, कारण की आपल्या पोट्ट्यात एवढे हलाल झाले, कामं कमी बक्षीस जास्त करते. पण आपल्या पोट्ट्याने जर मनावर घेतलं तर एखादा मन एवढे जोरात कामं करते का कोणीच नाही करू शकत बाकीचे पोट्टे. आता आपल्या दुर्गेश डॉनले उचललं आणि थोडंसं बाजारात घेऊन गेलो, कारण की आपल्याला थोडंसं बाजारातून सामान आणायचं होतं. आता कामं तर होत राहील म्हणलं, पण आपल्या दवाईचा टाइम झाला म्हणून पहिला आपण चाय पिऊन घेतला. लॉन मध्ये पोहोचलो ना, आपल्या डान्सरने जी आपल्याला अदा दाखवली त्याच्यावर आपण डायरेक्ट फिदा होऊन गेलो. आता तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला ना, व्हिडिओ लाईक नसन केलं, मला फॉलो नसन केलं, तेवढं करून टाका बरं लवकर. चला मग आजसाठी एवढंच, आता व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये.